सगळेच आहेत, मुलं आहेत, बायको आहे, सुना आहेत, नातवंड आहेत, पण तरीसुद्धा मी एकटा आहे की तुम्ही सुन्न होता की अरे काय हे आयुष्य आहे का, याच्यासाठी जगलो का मी, ही काय पद्धत आहे, असं का असतं. ते एकमेकांशिवाय जगूच शकले नाही. ती त्यांची मुलगी गेल्यानंतर त्यांना जगण्यातला संपलं होता रस. हे सतत आपल्या प्रत्येकामध्ये ताकद आहे की ते आपण समाजाला परत दिलं पाहिजे आणि ते आपण देऊ शकतो. विवंचना येणारच. प्रत्येक पावला गणिक तुम्हाला इथे चिखल असेल, तिथे पाणी असेल, तिथे काठे असतील, ते ठीक आहे, ते येणार. चालायचं आहे ना, चालत राहायचं ना, मग चालत राहा. मला शेवटचा कधी शिवलास असा मी प्रश्न विचारला. वेळच नाही. वडिलांना बाबा थकला का, तो किती थकला असेल तरी तो नाही म्हणणार बाप. बाप कधीच थकत नाही. सगळ्यात गंमत आहे आणि आपल्याला हे कधी कळत नाही. दान धर्माच्या पेट्या उघडत त्यांच्यासाठी ज्यावेळी दुष्काळ पडतो, अमुक पडतो, त्यांच्याच आहेत ना, गोरगरिबांचेच पैसे आहेत ते. कुठल्याही क्षणी कोणी येऊन सांगेल की नाही तुमचे वडील गेले आणि आम्ही गाण्याच्या भेंड्या दोघं खेळत बसलेले असायचं, रात्र काढायची. बरं, पैसेही जुने होतात, तेही आंबतात अन्नासारखे, तर त्यामुळे त्याला वास यायला लागतो. हमारी ही मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा, कभी ना ढले वो जो ही सितारा, दिशा जिससे पहचाने संसार सारा. या ओळी आहेत नाना पाटेकरांच्या प्रहारमधल्या प्रार्थनेच्या. खऱ्या अर्थानं दिशा दाखवणारा आणि दिशा आपल्याला ज्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण करायचं आहे त्यासाठी सांगणारा एक वेगळा प्रवास याच्यातून अधोरेखित होतो. पण नाना सरांच्या, नाना काकाच्या या नव्या सिनेमाच्या दृष्टीने त्याचा नावाच्या भोवती असणारा जो वनवास आहे तो खऱ्या अर्थानं एक वानप्रस्थाश्रमाकडून वेगळ्या दिशेने आता जात असताना नेमकं त्यातला एक पॅथॉस महत्त्वाचा आहे की त्या सगळ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन हा आयुष्याला आणि कौटुंबिक जीवनाला एक नवं परिमाण देतो का, हे जाणून घेऊया थेट नाना पाटेकर. हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा मंगेश कुलकर्णीने लिहिलं होतं. मला त्यासाठीच आठवलं. मंगेशनी आपल्या बसच्या तिकिटावर मी त्याला सांगितलं होतं, आलात तर बरोबर, नाही आलात तर तुमच्याशिवाय, आडवे आलात तर तुम्हाला तोडवून. हे जे आहे सावरकरांच्या बाबतीत, याच्यावर मला गाणं हवं आहे. हमारी ही मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा, कभी ना ढले जो वो ही सितारा, दिशा जिससे पहचाने संसार सारा. काय सुंदर लिहिलं आणि असं लिहिलेलं. मंगेश गेला आता, खूप मळब रे अशी आपली सगळी जवळची मंडळी गेल्यानंतर. असो, पण ह्या सगळ्यात म्हणजे इतकी जवळची व्यक्ती, एक वनवास नावाचा सिनेमा आणि अशा पद्धतीचं एक नाळ तुटले पण येणं ह्या सगळ्यामध्ये. पण हाच वनवास असतो, आपली जवळची मंडळी निघून जाणं किंवा आपल्या जवळच्या मंडळीने आपल्याला, म्हणजे ज्यांच्याबद्दल इतकं प्रेम आहे आणि मग लक्षात येतं की अरे नाही रे, ह्यांच्या आपण खिसगणतीच सुद्धा नाही. आणि ती माणसं ज्यावेळी चुकीची वागतात, वाईट वागतात, म्हणजे भावनिकदृष्ट्या तुम्हाला दुखावतात, त्या दिवशी मग सगळंच कसं शून्य वाटायला लागतं. अलीकडचे सगळे आकडे निघून जातात, शेवटचं शून्य उरून राहतं. त्यामुळे त्यावेळी वाईट वाटतं ना. म्हणजे तुझ्या चाफा नावाची एकांकिका होती, आरती प्रभूंचं एक वेगळं नातं होतं, तिथपासून आत्तापर्यंतचा हा प्रवास त्या कॅरेक्टर्स बरोबर सगळं चाललेलं आहे. व्यक्तिरेखा येऊन कानात गुणगुणते असं म्हटलं जातं, पण आत्ता ही वनवास मधली व्यक्तिरेखा तुला काय देऊन गेली? कारण काही नाही रे, इतक्या वर्षाचा सगळा अनुभव आहे, आजूबाजूलाची मंडळी आहेत, कडू गोड सगळ्या गोष्टी घडलेल्या बाजूला, त्यातून हे आपोआप होतं. त्याच्यात काही नाही, तुमच्या नकळमध्ये आत कुठेतरी झिरपलेलं असतं, एखादी व्यक्तिरेखा येते आणि मग तुम्हाला असं वाटतं की नाही हे त्याच्यामध्ये, आणि मग ते सहज असं तिकडे वळलं जातं. आपण बघ ना, आळीला याच्यामध्ये वाडीमध्ये पाणी घालतो बघ, मग ह्या आळीमध्ये गेलं, ह्या पोपळीला घातल्यानंतर तिथलं माती बंद करतो, मग ह्या पोपळीला जातं. तसं हे सगळं आतलं जे आहे ते सगळं त्या त्या पद्धतीनं त्या रोलमध्ये झिरपायला लागतं. हा सध्या आता खरं तर कथानक हे प्रत्येकाच्या आयुष्याच्या जीवनातलं तुम्ही मांडता कसं, सगळं तेच आहे ना. मी परवा बोलत असताना मी म्हटलं चण्याची डाळ, मग त्याची पुरणपोळी बनवू, कटाची आमटी पण बनवूया, मग वाटली डाळ ही बनवूया, तर त्याच्या 100 गोष्टी करता येतात. अळूवडी करत असताना त्याच्यावर ते थापायला ते पीठ लागतात. सगळ्या गोष्टी, इन्ग्रेडियंट्स तेच आहेत, मूळ पदार्थ तोच आहे, फक्त त्यातून आपण वेगवेगळे पदार्थ. आता हे करत असताना, नटसम्राट करत असताना वेगळं,
अब तक 56 करत असताना काहीतरी वेगळं. बरं, ह्या सगळ्या ज्या कॅरेक्टर्स आहेत ना, तुझ्या लक्षात येईल महाभारतामध्ये ह्या सगळ्या कॅरेक्टर्स येऊन गेलेल्या आहेत. ही कॅरेक्टर सुद्धा महाभारतामध्ये आहे. तुमची सगळ्यात मोठी तडफड केव्हा होते? मानसिक जी भावनिक विवंचना ज्यावेळी निर्माण होते ना, सगळेच आहेत, मुलं आहेत, बायको आहे, सुना आहेत, नातवंड आहेत, पण तरीसुद्धा मी एकटा आहे. तर त्या खिसगणतीत मी नाही आहे. ज्यावेळी मला स्थान नाही आहे, एवढीशी जागा मला कुठेतरी पुरते, पण ते नसते, त्यावेळी मग ते कुठेतरी, मग तो जसं म्हणलं वानप्रस्थाकडून ते मग संन्यासाकडे ते त्यांचं भ्रमण सुरू होतं. पण ह्या बिटवीन द लाईन्स आहेत जे तू म्हणतोयस, ते कुटुंब पद्धतीवर एक वेगळा एक्सरे आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. ज्या अर्थाने आताची नाते संबंध बदलत आहेत, म्हणजे व्हॉट्सअपच्याही प्रत्येक विंडोमध्ये आपण जिथे वेगवेगळे आहोत, अशा वेळेला ही, कारण जे पोस्टर बघितल्यानंतर ज्या पद्धतीचं तुझं आणि त्या मुलाचं नातं वाटतंय, किंवा त्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन आत्ताच्या घडीला वेगळा देणारा सिनेमा आहे का त्यातला अर्थ आणि अन्वयार्थ शोधणारा सिनेमा? नाही, तुला खरं सांगू का, हे पाहिल्यानंतर मी अगदी मगाशी याच्याशी अनिलशी सुद्धा बोलताना म्हणालो की तुम्ही सुन्न होता की अरे काय हे आयुष्य आहे का, याच्यासाठी जगलो का मी, ही काय पद्धत आहे, असं का असतं. आणि अतिशय भावनिक असलेली माणसं, हळवी असलेली माणसं, त्यांना नेमकं काय रुतेल माहिती नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळंच अगदी काही काट्याचं बन पाहिजे असं नाही आहे. सगळं बाबुळबनामध्येच त्यांनी जायला पाहिजे नाही. त्यांना एवढंसं पुरतं खर्चटलेलं, आणि ते भळभळा व्हायला लागतात. त्यामुळे हे कॅरेक्टर तेवढं असं भळभळ वाहणार आहे, पण ते बाहेरून कधी दाखवतच नाही, तो असा कायम आहे. नटसम्राटमधला जसा जो म्हातारा आहे तो कुठेतरी असा होतो ना, हा तसा नाही आहे. हा म्हणजे बापरे, म्हणजे असा वज्रासारखा आहे तो कुठे काय. आणि एका वेळी अजून 2-4 माणसं आली तरी ह्या वयामध्ये सुद्धा घेण्याची तयारी आहे त्याची, जो दाखवत होतो त्याच्यामध्ये. एरवी तो अतिशय साधा आहे, काही नाही. आणि सगळं जे आलंय वाटायला ते मान्य करणं, त्या दुःखाचा बाजार मांडणं आणि गावा ते पॅथेटिक होत नाही तो. त्यामुळे तो माणूस हवासा वाटतो सतत, लवेबल अतिशय. मग त्याला ही मंडळी भेटतात, मग अमुक ते जे होतं तेव्हा सगळं. आणि बरं, हे असं काही सिरियस फार आहे असं नाही, अतिशय हसत तुम्ही इतके हसत राहणार, आणि तुमच्या नकळत कधी तुमचे डोळे व्हायला लागले तुम्हाला कळणार नाही. फार छान. एक कन्व्हिक्शन असलेली माणसं असतात बघा आपल्या आजच्या पिढीमध्ये, मला माहिती नाही आहेत, पण मागच्या पिढीमध्ये, आमच्या मागच्या पिढीमधली, की जी त्या शब्दासाठी, त्या एका गोष्टीसाठी आयुष्य कुर्बान करणारी मंडळी होती. काही नाही, बस नको आता. आम्ही एक तुला गोष्ट सांगतो, आमच्या इथे म्हणजे बॉन्ड कसे असतात बघ. म्हणजे हे मी पाहिल्यानंतर मला म्हणजे तिथे सुद्धा तुमचा असा कंठ असा हे होतं, तुम्हाला रडता सुद्धा येत नाही. आमचे बाबा होते, बाबा म्हणायचे, मी त्यांचं नाव नाही सांगत गावाला, बाबा खातूच सांगतो. आणि ताई होत्या आमच्या, त्यांच्या भाची, त्यांची बहिणीची मुलगी, तिचं लग्न झालं, तिला मुलं झाली, त्यांची लग्न झाली, आणि मग तिचे मिस्टर गेले, आणि मग ती परत आपल्या मामाकडे आली. जीवापाड, बापापेक्षा जास्त मामावर प्रेम, आणि मुलीपेक्षा जास्त विचार. ते दोघंच तिथे राहायचे. त्यांच्या मुलांची लग्न झाली, ते वेगळे झाले सगळं. काही वर्षानं बाबा मोठे खूप वयानं, ते 90च्या पुढे 95 असतील काहीतरी. ताईसुद्धा आता 80-85 वर्षाच्या असतील. आणि ताई एक दिवस गेल्या. ताई गेल्यानंतर 10व्याला आमच्या तिथे विश्रामबाग म्हणून आहे, तिथे जायचे 10व करायला. तिथे गेलो, आम्ही होतो तिथे. आणि तिथे गेल्यानंतर बाबांनी त्या, आणि तिथे ते बसले, त्यांचा धोतर, आतमध्ये शर्ट, बटणं, कोटवर अशी गोल टोपी असायची, अशी कानात बिगबाडी, गंध. आणि ते असे पिंडदान झालं, त्याने पिंड ठेवला तिकडे, आणि ते असे बसले होते. आणि कोणीतरी तिथनं ओरडलं की नाही, पिंडाला कावळा शिवला, चला बाबा. त्यावेळी बाबा गेले होते.
ते एकमेकांशिवाय जगूच शकले नाही. ती त्यांची मुलगी गेल्यानंतर त्यांना जगण्यातला संपलं होता रस. आपण म्हणतो ना ते बॉन्ड जो आहे त्यांचं, ते बॉन्डला काय मराठी शब्द आपण वापर, बंध, मैत्र, बंध त्यांचे जे होते ते भावनिक बंध आहे ते त्याच्या पलीकडे नाही. आता त्यांच्या पुरतं तेवढंच जग होते. म्हणजे ती ताई होती, ती अशी ताटली असायची, त्या ताटलीला तेल असं लावलेलं असायचं. संध्याकाळच्या वेळेला मच्छर होतात ना अशा त्या, आणि तो दिवा असा, आणि मग त्याच्यावर त्याचे असं केलं की मग त्या ताटलीला ते सगळे मच्छर असे चिकटायचे. ते मच्छर मारण्याचं ते हे मला इतकं छान होतं. हल्ली आपल्याला ते ग्लू लावलेले मिळतात पॅच की त्याला ते चिकटतात, पण ते मला त्यावेळी ते ताईंची आठवण येते. तर हा जो बंध आहे, हा बॉन्ड आहे, हा एकमेकांबद्दलची जी आत्मीयता आहे, तो ओलावा आहे त्या नात्यातला. तुझ्या बघ ना, आता गेल्या वेळी काय झालं, आता तुमच्या मुंबईतल्या घरांच्या किमती ह्या अशा आहेत, तुला माहिती आहे. एकत्र कुटुंब पद्धती कशी असणार रे? आत्ता माझं तुझ्या आधी माझा इंटरव्ह्यू जो घेत होता त्या मुलाला विचारलं होतं, 4 जण आम्ही घरी राहत होतो. किती आहे? 10 बाय 12ची खोली आहे दामोदर हॉलच्या बाजूला. 10 बाय 12च्या खोलीमध्ये 4 जण राहणार, 120 फुटामध्ये. बहीण, भाऊ, आई, वडील. त्यातल्या बहिणीचं आता लग्न झालं, तरी 3 मुलं. त्यानं माझं एक घर असावं, एक छोटी गाडी असावी, हे स्वप्न पाहायला काही हरकत नाही. म्हटलं तरीसुद्धा ते स्वप्न पुरं झाल्यानंतर तुझं समाजाचं काहीतरी देणं आहे, ते काय तुला देता येईल ते तू बघ, तू ठरव. मला असं वाटतं की माझ्या कुठल्या तरी सरत्या वयामध्ये मला हे काहीतरी मिळालं नाम फाउंडेशन. पण हे सतत आपल्या प्रत्येकामध्ये ताकद आहे की ते आपण समाजाला परत दिलं पाहिजे, आणि ते आपण देऊ शकतो. पण हे जे आहे की ते तुमचे एकमेकांबरोबर असलेली जी नाती आहेत, एकत्र कुटुंबामध्ये काय होतं, माझं मूल त्या कोणाच्या कडेवर आहे हे आम्हाला कळायचंच नाही. आमच्या भावंडांची अजून 7, 8, 10 मुलं, त्यांच्या ती मोठी झालेली, मग त्या कुठल्या तरी एका माझ्या भावाच्या मुलीच्या कडेवर ते माझं पोर कुठेतरी असायचं, अजून कोणाचं तरी, अजून 2-3 लहान मुलं असायची. त्यामुळे त्यांना कुठेही कधीही ते वाटलंच नाही. आणि आमची कधी हा चुलत आणि हा मामे भाऊ आणि हा मावस भाऊ असं नाही, ही भावंड आम्ही, माझा भाऊ आणि ही माझी बहीण, ही अशी नाती होती. नो ही इज माय कझिन आणि वगैरे असं काही नव्हतं ते. त्यामुळे आता ते सगळं गेलं. तुम्हाला परवडतही नाही. तुम्हाला त्या मुंबईतलं, बरं तुम्हाला मुंबईशिवाय पर्याय नाही असं तुम्हाला वाटतं, मला नाही वाटत. आपण कुठेही असू तिथे आपला रोजगार आपण निर्माण करू शकतो. मी तर कधीच इंडस्ट्रीचा नव्हतो. मी इंडस्ट्रीमध्ये तिथे येतो, काम करतो आणि मी निघून जातो पहिल्यापासून. तर हे तुम्ही ठरवायचं काय करायचं आणि काय नाही करायचं. तुलाच जर असं वाटत असेल मला एकटं जगता येईल का, हो येईल, तसला तो माणूस आहे, मी जगतो ना, काय तो काय. खरं तर आपण एकटे कधीच नसतो आणि एकटेच असतो. तर त्या दोन्हीतलं तुम्ही काय कसं, ते एकटे कधीच नसतो हे निवडायचं. जरी एकटे असलो तरी एकटे पण तुम्हाला पाहिजे. आपण हल्ली त्याला फार मोठा शब्द तुम्ही निवडलाय ना तरुणाईने, मला स्पेस हवे, स्पेस. तर स्पेस म्हणजे काय, मला कधी स्पेस नको आहे. मला माझा वेळ लागतो माझ्या माझे जे कुठलेही रोल आहेत त्याच्याबद्दल विचार करायला. पण स्पेस म्हणजे काय, मला कधी कुठलं माझं नातवंड असेल त्यांनी येऊन त्रास दिला तर मला तो त्रास नाही वाटत. मध्ये ते नाना आजोबा ते असं झालं, मग ते तसं झालं, हे बाजूला ठेवून मला त्याच्याकडे मग जास्त लक्ष द्यायला आवडतं. तर 75 पैकी ह्याचा जर जमा खर्च मांडला या सगळ्या गोष्टी, मी मांडतच नाही. आपल्याला सगळं जमा आहे, खर्च काही नाही आहे. खर्च खरंच आहे, खर्च एकदाच होणार घरच्यांना 12 मणाचा, बाकी त्या लाकडाचा, बाकी काही खर्च नसतो. काही खर्च नाही. नुसतं तुम्ही छानपैकी सगळ्या विवंचना आहेत त्यांच्याकडे सहज छान पाहिजे, आणि तुम्ही तुमचे एफर्ट्स काय ते दूर करण्यासाठी. विवंचना येणारच प्रत्येक पावला गणिक. तुम्हाला इथे चिखल असेल, तिथे पाणी असेल, तिथे काठे असतील, ते ठीक आहे, ते येणार. चालायचं आहे ना, चालत राहायचं ना, मग चालत राहा. हा वनवास जो आहे हा प्रभू रामचंद्राचा 14 वर्षाचा जो आहे त्या पद्धतीचा आहे. प्रकाश नारायण संतांची जी कादंबरी आहे वनवास तसा आहे, आणि की हा आता एक वेगळा अध्याय लिहिला जाणारा वनवास अनिल शर्मांचा ठरेल, आणि तुमचं त्याच्यामधलं असणारं कॉन्ट्रीब्युशन. ही खरी गाथा कसली आहे की पालक आणि मुलं यांचा नातेसंबंध हा तुम्ही
खरं तर कसं आहे माहिती आहे का, इतकं छान तुम्ही ते रंगू शकता आणि बिघडू शकता. हे सरते शेवटी तुम्ही पाहता कसे त्या गोष्टीकडे. तो पाहण्याचा दृष्टिकोन म्हणतोस ना, मी म्हणतो पाहता कसे किंवा दृष्टिकोन, दोनपैकी एक. दृष्टिकोन म्हणजेच पाहणं. तर त्याला माझ्या दृष्टीनं तू महत्वाचा आहेस का, मी तुला तो मान देतो का, एवढंच असतं रे. कसं आहे बाकी काय, किती गाढवा, किती दिवसांनी भेटतोयस, हा एक स्पर्श असतो तो फार महत्वाचा असतो रे. मी नेहमी म्हणून मी त्या सिनेमामध्ये त्या बापाला शेवटचा कधी शिवलास असा मी प्रश्न विचारला. वेळच नाही, स्पर्शाची तुम्हाला गरजच वाटत नाही. बाकीच्या गोष्टींना तुम्ही इतकं मोठं करून ठेवलेलं असतं की आई बापांना जाऊन कधी मिठी मारावी किंवा काय करावं असं वाटलंच नाही. आई ग बरे आहे ना, अशी का दिसतेस असं नाही आपण जाणीवपूर्वक कधी विचारलं. वडिलांना बाबा थकला का, तो कितीही थकला असेल तरी तो नाही म्हणणार बाप. बाप कधीच थकत नाही. सगळ्यात गंमत आहे आणि आपल्याला हे कधी कळत नाही. बाप झाल्यानंतर लक्षात येतं, पण त्यावेळी उशीर झालेला असतो. बापाला थकायचा अधिकारच आपण दिला नाही. आईला आपण कधी, आई थँक्यू नावाची गोष्ट आपण आईला बोललोच नाही. आईने करायलाच पाहिजे. अरे गाढवानं तुमच्या लक्षात येत नाही, याच्यासारखी देव अजून दुसरीकडे कुठे मिळणार आहेत तुम्हाला. पण का कोण जाणे काय एक तो पडदा येतो का, सगळं धुसर होऊन जातं हे मला माहिती नाही. बघा तुम्ही, मला खरं सांगतो, ही माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्या 5-6 फिल्म असतील त्यातली एक झाली. केली नाही करणं कोणालाही शक्य नाही. जो कोणी म्हणतो ना मी केली तो मूर्ख आहे. जाणीवपूर्वक करता येत नाही. तो एक क्षण असतो, त्यावेळी तो तुम्हाला मग ती जगन्नियताची असेल, निसर्ग असेल, सतत तुमच्याबरोबर कोणीतरी असायला लागतं. आणि तुमचे ते अतिशय पॉझिटिव्ह असेल ॲटिट्यूड, मनापासून जर तुम्ही ते करत असाल तर सगळं जग तुमच्याबरोबर, सगळं अंतराळ तुमच्याबरोबर असतं. इच्छा पाहिजे आणि करता येतं रे. आम्ही सगळ्यांनी एफर्ट सोडून दिलेले आहेत, प्रयत्न करायचेच नाहीत. निराशावादी होऊ नका. खूप आहे आणि तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. तुझ्याकडे हे माध्यम, इथलं तू आता काय चीफ आहेस का? हां, मग आता ते चीफ आहेस तर तू जेवढे कमवतोस ना त्याच्यातली एक आपला, जसं कुराणामध्ये जकात नावाचा जो प्रकार आहे, जसं आपल्या याच्यामध्ये सुद्धा आहे आपल्या, तर सगळ्यात धर्मांमध्ये आहे ते एवढे पैसे हे काढून ठेवतच जा बाजूला, हे माझे नाही आहेत. आणि हे पैसे नेहमी तुझ्याबरोबर कुठं जात असशील गाडीत ठेवत जा. तुला ज्या दिवशी दिसेल की तर नाही हा गरजू दिसतोय, देऊन टाकायचं. हे माझे नाही आहेत. पकडून नेतील म्हणून तू इन्कम टॅक्स भरतोस की नाही, इथे काय पकडून नेण्याचा प्रश्न नाही. स्वतःला पकडून ने तिथे आणि दे, कारण ते फार गरजेचं. 2% दे, लाखामधले 2,000 दे, निश्चित. 100 लाखातले 2 लाख दे. तुला 100 लाख मिळावे, 1 कोटी तुला मिळाले 2, पण ते माझे 2 लाख नाही आहेत. हे पहिले 30 आहेत ते मला गव्हर्नमेंटला द्यायचे आहेत आणि हे 2 जे आहे ते मी समाजाचं देणं लागतो. प्रत्येकाने करावं, हे आहे, शक्य आहे. धर्माचं अधिष्ठान दिल्यानंतर सगळे करतात. दानपेटीमध्ये टाकेल माझा शेतकरी, मुलांना काही फाटलेली 10 ठिकाणी पॅन्ट तो नवीन नाही आणणार, पण देवाला तो टाकणार. का नाही ह्या दान धर्माच्या पेट्या उघडत त्यांच्यासाठी, ज्यावेळी दुष्काळ पडतो, अमुक पडतो, त्यांचेच आहेत ना, गोरगरिबांचेच पैसे आहेत ते. कसा कॉर्पस वाढून तुम्ही काय करणार? सगळ्यात मोठी प्रतिष्ठानं त्यांची असायला पाहिजे, त्यांनी हे करायला पाहिजे. केवढे श्रीमंत, खूप मोठा पायंडा पडू शकेल. हो. आणि मला माझ्या येते का ना, मला काही नाही, आपण एक ठरवून टाकायचं की नाही, आठवड्याला मी ही जी माणसं आहेत, किंवा मी ह्या मुलाला एका तो 12वी होईपर्यंत शिकवेन, एवढंच. काही नाही, तुझ्या आता 2% अशा 10 मुलांचं शिक्षण होईल. पण आपण ते जाणीवपूर्वक करत नाही. ते नातं ह्याचं त्या मुलाशी जुळतं, ते बाप आणि मुलं होतात ते. म्हणून काय बरं, तर पुन्हा असं नाही, ते इतकं गमतीशीर आहे, भांडणं आहेत त्यांची, पण हे आहे मारामारीपर्यंत आहे, हसू येईल इतकं, आणि मग पुन्हा ते दोघं आपले एकमेकांशिवाय जगू शकत नाही, अशी ते हे आलेली आहे. मला एक फक्त विचारायचं, जुनं नॉस्टॅल्जिक किंवा मुद्दाहून करायचं अशा पद्धतीने नाही, पण
एकच प्रश्न की ह्या सगळ्यामध्ये तू बोलतोयस ना, तर माझ्या डोळ्यासमोर ना मंगेश कुलकर्णी येतोय की तशा अर्थानं तो जगाशी जोडलेला आहे, पण तशाही अर्थानं तो विरक्त होता. परवा नीलूताईने ज्या वेळेला पोस्ट लिहिली त्याच्यामध्ये तो एकटा होता पण एकलकोंडा नव्हता असं लिहिलं. ह्या सगळ्याबद्दल तुझं त्याचं मैत्र त्याने कधीही तशा अर्थानं बाहेर कधी एनकॅश नाही केलं, पण तू त्याबद्दल बोलावंस त्याच्या नाही. मंगेशचं तुला खरं सांगू का, मंगेश आम्ही त्याचा वाढदिवस असला, इथं सेंटॉर होतं ना हॉटेल, आम्ही त्याचा वाढदिवस तो आणि मी दोघंच रात्री उशिरा 11:30-12ला इथे यायचो. एक छोटासा केक आणि सगळे जे आपले तिथले वेटर्स असायचे ते, आणि आम्ही तसा साजरा करायचो. मग तिथे काय बिअर प्यायची असेल, एक 2 बिअर प्यायची, मस्त काय नाही त्याला घरी सोडायचं, किंवा मग नाही मी रिक्षाने जातो, तू येऊ नको. अरे म्हटलं गाडी आहे, नाही गाडी नाही, मी रिक्षाने जातो. तेव्हा तो चांदिवलीला त्यावेळेला हो तिथे राहायचा आणि मग तो निघून जायचा. मग त्याच्याकडे एक मांजर होती, मस्ती नाव होतं त्याचं. एक दिवस खूप जीव होता त्याचा. एक दिवस मला फोन केला की अरे नाना, आणि रडत होता, अरे मस्ती गेली रे. म्हटलं बरं मी येतो म्हटलं. मग मी गेलो तिकडे. मग तिला घेऊन आम्ही दोघं गेलो. मग ती एका ठिकाणी तिला दफन केलं तिचं. त्या दिवशी आम्ही दोघं जण बरोबर राहिलो. तो अतिशय हळवा होता, हे होतं. म्हणजे तुला कसं असतं ना, काही माणसं स्वतःला एक वेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट करत राहतात. मी असाच आहे, मी भिकारच आहे, मी अमुक आहे, तो शिवेरडाचा आहे, घाण बोलायचा लोकांना अतिशय. मुळात त्यांनी माझा तुम्ही दुश्वास करा, मला द्वेष करा, मला जवळ करू नका असं सगळ्या जगाला सांगत असताना, आणि मग एकटा बसून असा, काय तुम्ही गाढवा, तू येतच नाहीस, चायला फोनही करत नाहीस, काय समजतो आता. आणि म्हटलं मंगे तूच त्याला फोन उचलत नाही. नाही रे मी सकाळी मग जेवला तर जेवला, नाही जेवला तर नाही जेवला. सरते शेवटी शरीर हे म्हणजे ते तुम्ही मोटर गाडीमध्ये सुद्धा तेल पाणी नीट नाही केलं तर ती बंद पडते. शरीराचं तसंच गेला तो त्या दिवशी. ना अरे तुझा मित्र गेला. मला मेसेज आला, किती सर्वस्पर्शी, म्हणजे किती सुंदर लेखक, बाप रे. कविता इतक्या अप्रतिम, शब्दसंपदा एवढी मोठी. तो खूप एवढा मोठा झाला असता, पण त्याला ते व्हायचंच नव्हतं. त्याला सगळ्या गोष्टी इतक्या कसपटा समान, त्यातलं यश, पैसे, काही कुठलीही नाती, लग्न नाही. कोण विस्तवच होता ना, कोण घेणार पदरात. निखारा हातावर घेऊन चालल्यासारखं. हो नाही त्याला महासागराच्या दिवसापासून तुमचं आमचं नाही. आम्ही कॉलेजमध्ये होतो जेला 68 सालापासून आम्ही बरोबर. म्हणजे ती 2 वर्ष ती 32 वर्ष ती, आणि ही 24. 56 वर्ष आम्ही एकत्र होतो. आता त्यामुळे 18 वर्षाचा होतो मी, माझ्यापेक्षा मोठा होता तो. सहज असं लिहायचा, सहज लिहायचा. प्रहारची सगळी गाणी त्याची आहेत. धडकन जरा रुक गई हे त्याचंच गाणं आहे. आणि त्याला कोणाचं श्रेय, उद्या मी म्हटलं तर मी सांगू का माझं नाव दे ना, तुझं नाव दे. काही त्याला कशातही गम्य नव्हतं. बसा बोला छान आईला. आणि मग तुला माहिती आहे का, त्याला त्या जुन्या आठवणी काढून विजयाबाईंच्या वेळच्या, रंगायांच्या वेळच्या खूप रमायचा त्याच्यामध्ये. खूप छान होता तो माणूस. पण हे काय मान्य करायचं, प्रत्येकजण आपले विक्रम गेला, तो गेला त्या दिवशी, अतुल गेला परचुरे. काय होतं ते बरे असताना काय अगदी रोज जाऊन आपल्या मिठ्या मारत होतो अशातलाही भाग नाही. पण नाही आहेत म्हटल्यानंतर असं वाटतं अरे 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 जगण्याचा वनवास खऱ्या अर्थाने हा होतोच की ते नाहीये आपल्याकडे. आणि इथे म्हणजे असून नाही आहेत, तिथे नाही आहेत तुम्ही काही काळांनी तुम्ही मान्य करता की नाही ते नाही आहेत, पण इथे असून नाही आहेत हे म्हणजे. आणि मग नंतर ते समोर आल्यानंतर तुम्ही असे भकासपणे आरपार पाहता एकमेकांकडे, फार वाईट वाटतं रे, भयान. किंवा तुला काय बाबा कशा बरं आहेत ना, असं जर बापाला विचारलं मुलांना काय होईल, बरं आहे ना बाबा, हां, आणि तिकडे असा निघून गेला तर काय करायचं बापाने. किंवा उलटं मी म्हणेन बापाने, काय रे कसं आहे,
आणि निघून गेलात. तर ते ह्या सरतेशेवटी नाती फार जपायची असतात रे, फार गोड असतं, फार मजा येतं. मी फार श्रीमंत आहे माणूस, नाती जपायलाच पाहिजे. मला तुला जपता येत नसेल तर मला अधिकार नाही आहे तुझ्याबरोबर बोलण्याचा. निदान अपशब्द तरी वापरायचा नाही की नाही बाबा मला तुझ्याशी पटत नाही आहे, आपण नको भेटूया, हे इतकं छान शांतपणे सांगावं. पण आमच्याकडे तसं नाही आहे, ते तोडून टाकायचं. आणि मग कधी गरज लागली की पुन्हा नाही नाना त्या दिवशी चुकलं माझं जरा. चुकलं हे मलाही माहिती आहे, तू कशाला नव्यानं सांगतो. नात्याला व्यवहार आला त्या दिवशी हे सगळं संपायला लागलं. इथे तेच आहे, व्यवहार नावाची गोष्ट नात्यात नसावी. आपण असतो नसतो. काही नसताना सुद्धा मंगेशकडे माझे वडील KEMला होते, माझ्याकडे पैसे नव्हते फारसे त्यावेळी त्यांच्या औषधासाठी, अतिशय जनरल वॉर्डमध्ये होते आणि त्या आतमध्ये तिथे जास्त कोणाला बसायची हे नव्हती कारण जनरल वॉर्ड. आणि आम्ही त्या बाहेर तिथे दुकानाच्या पायरीवर मी आणि मंगेश आम्ही दोघं बसलेले असायचो. आतून कधीही कुठल्याही क्षणी कोणी येऊन सांगेल की नाही तुमचे वडील गेले, आणि आम्ही गाण्याच्या भेंड्या दोघं खेळत बसलेले असायचं. रात्र काढायची. आयला ते गाणं रे माहिती. खरं तर त्याला गाणंही म्हणायचं नसतं, पण मला रंगवून ठेवण्यासाठी मग तो गाण्याच्या भेंड्या खेळूया. मग अमुक ते माहिती आहे तुला, माहिती आहे का हा जो पीस आहे ना ह्यातलं हे इंटरल्यूड आहे ना, हे मग हे असं आहे ना. त्यामुळे मंगेश हा काही माझा मित्र नव्हता. मंगेश हा माझा कुठे, आम्ही खूप वेळा एकमेकांची सावली झालेलो आहोत. आणि त्यामुळे जगण्याचा तुकडा कापून टाकला. हा मग ते तेवढं संपतं ना, तुम्हाला एवढं आता कापून टाकलं ते आता खुणेसकट तुम्हाला ते जगावं लागतं. तुम्ही थोडेसे अपंग होता, पण त्या अपंगात तसं ते आहे. त्या वनवासामध्ये मला संपल्याचं दुःख नाही आहे, पण तुम्ही जाणीवपूर्वक संपवलं त्याचं दुःख आहे. संपणार होतंच कधीतरी, मी जाणारच होतो. कशासाठी संपवलं तुम्ही, असं नाही करायचं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही रे, होतं असं. तुम्हाला तुमची मुलं आहेत, ही ॲटिट्यूड आहे त्या माणसाची. तू कुठेही त्यांना दोष देत नाही, ठीक आहे ओके. पण नंतर एका क्षणी असं उठून अरे मग ते फक्त भडव्या म्हणत नाही तो, पण तो मग मात्र त्याचा तो असा रौद्र होता. पण काय छान आहे, बाप कसा असावा तर असा असावा असं मला वाटतं. फार सुंदर झालं, मस्त. क्या बात आहे. आपण नव्यानं कधीतरी एकदा सविस्तर बोलू आपण. मग आजच्या राजकीय परिस्थितीबद्दल म्हणण्यापेक्षा नाम फाउंडेशनच्या बद्दल आपण बोलू. नक्की ना, तू सांग नाम फाउंडेशन. नक्की. कारण हे इतकं मोठं आता, मल्हारही मला मध्ये म्हणालेला की अरे महाराष्ट्रापुरतं नाही आता मर्यादित, आता आपल्या भारतभर फार छान कामं चालली आहेत. एक तर मुळात शिक्षणाचं जे आहे, मी तुला सांगितलं ना की ते आम्ही निर्मला गजानन हे फाउंडेशन सुरू केलेलं आहे. ते शिक्षणावरच कॉन्सन्ट्रेट करणार, गरीब मुलांचे शिक्षण, परदेशी जाणार असतील काय असतील त्याचे फंड्स आपण आता तयार करतो. माझ्या इन्कममधला एवढा पार्ट मी त्यांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट तुम्ही त्याला डोनेट करा. म्हणजे हे असं आहे, तुम्हाला नाल जर का 100 रुपयात घेणार असाल तर घोडा 1 रुपयात देतो, तसं तुम्ही या फाउंडेशनला एवढं डोनेट करा, मी तुमच्याकडे एवढ्या रुपयात काम करेन. तर तसं, पण ते पैसे लागत नाहीत फारसे आपल्याला, आणि तेवढी त्याची गरजही नसते. आणि जोपर्यंत वापरत नाहीत तोपर्यंत ते कागदाचे कपटे असतात, त्यामुळे ते वापरून टाकावे. बरं, पैसेही जुने होतात, तेही आंबतात अन्नासारखे, त्यामुळे त्याला वास यायला लागतो. खरं, आणि त्याचा दर्प होऊ नये. हो. आणि नाहीतर आपण कुठे उगाचच काहीतरी. आता मी खरं सांगतो, किती वर्ष झाली असतील मला जाणीवपूर्वक आपण आता कुठेतरी जेवायला जाऊया हॉटेलात. मला हॉटेलात जेवणं हा भाग पटत नाही. आता नाईलाज आपलं ते घर आता रिडेव्हलपमेंटमध्ये गेलं म्हणून, नाहीतर मी हॉटेलमध्ये राहणं म्हणजे मला भीती वाटते रे. त्या भिंती बघितल्यानंतर आता भिंतींची सवय गेली. आता फक्त तू आता म्हणालास तर मला वेगळंच आठवलं. म्हणजे पुलंनी जेव्हा ह्यांना खानोलकरांना युनिव्हर्सिटीत लावलेलं होते खांब, तर त्यावेळेला ती वास्तू आणि ती अंगावर येते. नाही, ते कसं होतं, तिथे ते युनिव्हर्सिटीमध्ये कामाला होते, म्हणजे भागवत वगैरे ह्यांनी त्यांना हे केलं होतं. आणि ते तिथे एक दिवस
तिथे कामाला लागले, त्यांना काही नाही. आणि बरं त्यांची कादंबरी ही BA का हे होती, अभ्यासक्रमामध्ये होती, आणि हे तिथे बसलेले असायचे, यांना काही काम नाही, पण त्यांना रेग्युलर पगार मिळावा म्हणून त्यांना तिथे लावलं होतं. आणि एक दिवस ते यायचं बंद झाले त्या ह्याच्यामध्ये. तर मग त्यांना शोधलं, कुठे बरं फोन नाही त्यांच्याकडे आणि लांब कुठेतरी राहायचं. तर मग त्यांना विचारलं, एक दिवस त्यांना ते पकडलं फोर्टमध्ये, कुठेतरी ते चालले होते, त्यांना पकडलं ती झोळी घालणं, आणि त्यांना त्या मौज प्रकाशननं त्यांचं का कुठे ते आणलं त्यांना. तर त्यांना मंगेश पाडगावकर होते, हे होते, पुलं होते. तर त्यांना विचारलं की तुम्ही इतकी छान नोकरी, इतका चांगला पगार, तुम्ही का गेलात? तो किती वेळ बोलेनात. शेवटी त्यांना जबरदस्ती केल्यानंतर ते म्हणले, नाही मी बसलो होतो माझ्या याच्यात, आणि ते आले आणि मला म्हणाले की नुसते बसून काय करताय, मुलांच्या परीक्षा चाललेल्या आहेत, तर तुम्ही जरा वर्गातून फिरून या. म्हणून मी वर्गातून फिरायला गेलो. तर ते असे उंच 40-40 फूट उंच ते असे वर्ग, ते सगळे, आणि ते असे बसलेले, आणि सगळेजण खाली मान घालून असे पेपर लिहित होते, लांबच्या लांब हे ते, आणि मोठमोठे खांब असे दगडाचे. ते म्हटलं, मी तिथून फिरत असताना मला ह्या सगळ्या जिवंत कबरी वाटल्या. हे सगळी मुलं लिहित आहेत मान घालून, कोणीही वर बघत नाही, आणि ते खांब माझ्या अंगावर पडतायत असं वाटलं, आणि मी घाबरलो आणि मग मी पळून गेलो. असला हा मनस्वी माणूस. पुलंनी त्यांना विचारलं की तुमच्या त्या कादंबरीतला तुमचा हिरो आहे, तो मध्येच कसा मेला, मारलात कशाला तुम्ही त्याला? तो म्हणला, मारला नाही, तो मेला. काय उत्तर आहे हे? खरंय. मैत्रमध्ये आय थिंक नक्षत्रांचं देणे नावाचा जो पुलंनी लिहिलेला पोर्शन आहे, त्याच्यात त्यांनी तो मेला. मला दुःखांचा डोंगर रचणाऱ्या पापण्या उचलून पाहतेस त्यावेळी सूर्योदयावरील मेघखंडालाही स्तनाकार मिळतात, सापडतात विचित्र आकार लहरी हवेला, आणि निर्झरांच्या सोनसाकळ्या उसकटून पडतात रानोमाळ. काल तू होतीस खरं नव्हे, आज तू आहेस खरं नव्हे, उद्या तू असशील, होत्या नव्हत्यांच्या लाटांवरील संधी प्रकाश. काय सुंदर. अरे खानोलकर म्हणजे वा. सनईच्या सुरातील स्वरांचे सुरवंट प्रभातकाली. हे कोण लिहिणार? बाप रे. आपण बोलत राहू दे. असं काय, माझं काय होतं, मी थांबत नाही, मग तुला इकडून तिकडून म्हणवतात, आठवून घ्या. हा गाढवानो. नाना विश यू लव्ह लक अँड सक्सेस, आणि इतक्या आपल्यापणा तू बोललास त्याबद्दल खूप खूप लव यू. लव यू.